चला असं झालेलं आहे धुवून. सगळ्यांना शुभ सकाळ. सुनबाईची चालू आहे रांगोळी. चला हाय करते तुम्हाला. कढीपत्ता बघा एवढा छान आलेला आहे. इथं बघा आळूचे पानं छान आपल्या इकडे आहे. मनी प्लॅन. सुनबाई काढते रांगोळी. माझं चालू आहे स्वयंपाकाचं. तिकडं भात लावलेला आहे कुकरला आणि रात्रीचं असं क्लीन करून ठेवलेलं होतं. तर हे तांदूळ काढलेले पिंगुळ बाबाला द्यायला, म्हणजे जे सकाळी येतात ना त्यांना द्यायला. पाठीमागं आवाज येतोय त्यांचा. चला आता याच्या घ्यायला. सगळ्यांना शुभ सकाळ. आज गुढीपाडवा आहे तर आज मग सगळं मराठीच बोलायचं आहे. तर चला याच्या घ्यायला. छान सुनबाईनी तुळशीला पाणी घालून घेतलं. हळदी कुंकू लावून घेतलं. सूर्यनारायणाला पण पाणी घातलं. तर चला सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ. चला सगळ्यांना नवीन वर्ष म्हणजे आपलं मराठी माणसांचं नवीन वर्ष पाडव्यापासून सुरुवात होते आणि इंग्रजीमध्ये म्हणजे 1 जानेवारीपासून सुरुवात होती. पण आपल्या मराठी माणसांचा मराठमोळा सण पाडवा या दिवसापासून सुरुवात होती. तर इकडं दूध तापता येते, तिकडं चहा होतोय आणि माझं चालू इथं डाळ धुवायचं. तर आज छान गुढीपाडवा. तर चला सगळ्यांना शुभ सकाळ. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. मी मीता आणि सुनबाई जी आहे ती सोनाली. सख्या सासू सुनाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. आम्ही पण मस्त आहे. तर छान नवीन वर्षाचं सुरुवात. तर आपले जे पूर्वज म्हणजे सासू सासरे, आजल सासरे, आजल सासू, जे कोणी घरातली व्यक्ती गेलेली असते त्यांना उपवास करू जो म्हणतात. आणि त्यांच्या नावाने एक पुरुष किंवा एक स्त्री असं जेव घालायची असते. तर आमची तीच धावपळ चालू आहे. 11 साडे11च्या आत जेव घालायचं आहे. चला डाळ धुवून घेते. शॉर्टकट छोटासा स्वयंपाक तुमच्याशी शेअर करतो. तर चला माझ्याकडून बी नवीन वर्षाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा, गोड गोड शुभेच्छा. मला इथं डाळ टाकली आहे पुरणपोळीसाठी. 2 शिट्ट्या करायच्या. 3ऱ्या शिट्टीला बंद करायचं कुकर. इकडं कांदे भाजताय कटाच्या आमटीसाठी लावून. चला सुनबाई लावते कुकर. आणि सकाळी सकाळी धावपळ असते बरं का स्वयंपाकांची. सकाळचा सण असला का थोडी धावपळ करावं लागते. कुकर लावून दिला. चला इथं साडी काढली आहे गुढीसाठी. सगळी सकाळी खूप धावपळ असते सणाच्या दिवशी. गंध हे करून घेतलाय. तर कलशला आपल्याला स्वस्तिक काढायची आहे. चला इथं चालू आहे गुढीची तयारी. महाराष्ट्रीयन लुक, टोपी वगैरे. एवढी उंच गुढी केली. कडुलिंबाचा पाला. तर याला पाडव्याला खूप महत्त्व आहे. तर आपल्या आयुष्यात पण खूप महत्त्व आहे. थंडाई देणारा आहे आणि आयुर्वेदिकमध्ये याला खूप महत्त्व आहे. जर सकाळी याचा 1 कप रस किंवा ज्यूस करून जर पिला ना तर शरीरात कुठल्याही प्रकारची उष्णता किंवा कुठल्याही प्रकारचा आजार जर असला तो कमी होण्याचं काम करतो. कोरोनात खूप लोकांनी या रसाचा ज्यूस पिलेला आहे. तर आज पाडव्याला याला खूप महत्त्व आहे. आणि चाफ्याच्या फुलांना आणि ही साखरमाळीला. त्याला कोणी कोणी साखरमाळ, घाटी, पण आमच्याकडे याला हारकडं म्हणतात. छान गाठीची माळ, हारकडी, कडव. गुढीच्या खाली रांगोळी घेऊन रांगोळी काढून आधी धुवून घेतला होता. रांगोळी काढून मग चालू इथं गुढी लावायची. आराध्यान त्याचे पप्पा लावत आहे. छान दिसते गुढी आज. आणि नवीन साडी वापरायची.
गुडीला नेहमी नवीन साडी लागते. लसूण आणि जिरे तर छान भजे करायचे. हिरव्या मिरचीतलेच आवडतात सगळ्यांना. चला इथं पीठ गाळलं आहे ओढणीने. तर यात थोडी साखर, मीठ आणि तेल टाकून पुरणपोळ्यांना पीठ भिजवायचं आहे. ते वाटी खोबरं भाजते मी कटाच्या आमटीसाठी. इकडं कांदे भाजलेले आहे तर छान लागते असे. झाले गुढी उभारून झाली. मिस्टरांनी देवपूजा केली आहे. घेतलं आहे 3 कांदे, लसूण आणि कोथिंबीर आणि इथं खोबरं तळून घेतलं आहे ओढणीने. आणि एवढी साखर घेणार आहे मी पिठामध्ये. मीठ आणि तेल असं मिक्स करायचं. पुरणपोळ्या खूप छान येतात. इथं तेल, मीठ, साखर आणि पाणी छान पीठ घट्ट मळून घ्यायचं. घट्ट नाही, थोडं सैलच राहून द्यायचं. झालं आहे भिजून. आता अर्धा ते पाऊण तास छान पीठ भिजू द्यायचं. तोपर्यंत बाकीची तयारी करायची. तर आमची चालू आहे साराची तयारी. मसाला वाटून घेतो आहे. अर्ध्या तासासाठी ठेवली आहे पाणी हे करायला. आणि इथं आपलं पाणी काढून झालं आहे कटाच्या आमटीसाठी किंवा सारासाठी. आणि हे पण आहे पाणी. तर मी दुसरं पाणी नाही वापरत, हेच पाणी वापरते. आणि इथे मटण मसाला, हा घरचा मसाला आहे. हा मटण मसाला, घरची लाल मिरची, हळद आणि हा पण घरचाच मसाला आहे. मीठ इथं पाणी ठेवलं आहे. चला आता ते इथं गूळ पण किसून दिलं आहे सुनबाईने पुरणपोळ्यांसाठी. आणि असं काहीतरी झालेलं आहे. कुठलं सगळे मसाले टाकून घेते मी. असेल तर चॅनलवर चेक करा. भरपूर रेसिपी दिलेली आहे. मेथकटाची आमटी सार म्हणतात याला. तर ती पुरण, डाळ, गूळ आणि नंतर वेलची पूड टाकायची. तयारी माझी चालू आहे कटाची आमटी. तर छान तेल सुटलं. आता यात आपल्याला हे डाळीचं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे पण डाळीचंच आहे. चला इथं आमटी पाणी टाकून घेते. वेलच्या बारीक केलं साखर टाकून वेलची. इथं जायफळ पुरण आता इथं टाकून घेतो. टाकतो 1-1.5 चमचा वेलची पूड. त्यात साखर असते थोडी. इकडं आपल्या कटाची आमटी. तर छान कोथिंबीर. गॅस मोठा केला आहे थोडा. तर छान उकळू द्यायची बारीक गॅसवर. गॅस वाटता पण थंड होत आहे थोडं. चला आता पुरण करून घ्यायचं. कुरडा आहे बरं काही ना. यावर्षी ती रेसिपी येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपी. तर जुन्या कुरडा आहे बघा किती छान मोठा आहे आणि किती मोठी झाली आहे आणि व्हाईट आहे खूप. पापड तळतो आहे आणि पहिल्यांदाच तळतो आहे. काल परवाच केलं आहे. याची रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. बघा किती मोठा झाला आहे पापड. चॅनलला सबस्क्राईब करा. हे दाखवते तुम्हाला. हा आपला पापड आहे तांदळाचा आणि ही साईज बघा. तर नक्की करून बघा. बघा असे छान होत आहे मोठे मोठे. इकडं पण आहे. तर चला सबस्क्राईब करा आणि या छान रेसिपी बघा, करून बघा. चला आता कटाची आमटी छान झाली. मला इथे एक बनवायचं आहे, पोळ्या बनवायच्या आहे. तळती आहे. एकीकडे कटाची आमटी होती. मी तोपर्यंत पुरण करून घेते. तर हळद न टाकता एवढे छान पुरण झालं आहे. छान कलर आला आहे भाज्यांचा. हळद नाही वापरत मी भाज्यांना. थोडा चिकटपणा येतो, पोळी फुटत नाही. चला आता इकडे सुनबाईचं चालू आहे भाजी. आणि इथं मी करते आता नैवेद्य करते आधी. आणि इकडे आपलं पुरण. इथे पण गावठीतून पोळ्यांना लावायला टम्म फुगलेली पुरणपोळी.
आणि इथं नैवेद्यासाठी मेथीची भाजी किती फुगली आहे, कलर किती छान आला पोळीचा. खूप सारं तूप टाकून घ्यायचं, मस्त इकडं तूप आहे, कलर पण छान आला. तयारी अशी दाखवलाय नैवेद्य. ही आपली तूळ. सुनबाई दाखवते गुढीला नैवेद्य. ही आपली गुढी. सर्वांना पण दाखवलाय नैवेद्य. बघा किती छान कलर आहे, प्रत्येक पोळी फुगते. जेवायला बसले, त्यांना टावेल टोपी आराध्यच देतोय. असे 2 लाव ना बोटं. पाणी घे थोडं. 2 बोटं मेथीची भाजी आहे. सासऱ्यांच्या नावाने नंदाई जेवत आहे, मोठे नंदाई आणि आई सासूबाईंच्या नावाने. आणि हे आहेत सासू सासऱ्यांचे फोटो. आणि इकडे आपली गुढी सोडून आणली आहे. चला आता या जेव्हा छान कलर आला पोळीचा. खरपूस भाजून घ्यायची. तर चला असे चालू आहे जेवण. सोनबाई जेवती, मोठा मुलगा अजून आलेला नाही कामावरून. इकडं आईचं झालेलं आहे जेवण. चला या जेवायला. कटाची आमटी खूप छान झालेली आहे. तर चला या जेवायला. आणि छान शॉर्टकटमध्ये तुम्हाला सगळा स्वयंपाक शेअर केला. आवडले असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. 4-5 सेकंद.